मध्ये दुसरी सेमीफायनल असेल हे देखील लक्षात घ्या तुम्ही. अतिशय चांगली लढत तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल आणि अतिशय चांगले सामने आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेत. इथून मोरबे संघ आणि पाली संघ दोघांचं मी अभिनंदन व्यक्त करतोय. चांगला खेळ त्यांनी केला. गेल्या काही दिवसामध्ये नक्कीच आपण ही स्पर्धा गेल्या 4 दिवसामध्ये पाहत आहे आणि आजचा दिवस हा या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा दिवस आहे आणि चाललेली तिसरी सुपर 8 मधील लढत तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. एका बाजूला मोह संघ तर एका बाजूला गावदेवी उसरली खुर्द संघ. या दोघांमध्ये चाललेली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. सलामीवीर जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ज्याच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे तर मोह संघ एका बाजूला सूर्यकांत मस्कर आणि प्रशांत शेळके दोन्ही फलंदाजांनी देखील खूप इम्प्रेस केलाय. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडू तुम्ही पाहू शकाल इन्सविन चेंडूचा मारा केला होता. गोलंदाज पाहायला मिळाला असेल हेमंत शेतकरी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर आपण एका धावेने आपल्या संघाचे आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना पाहायला मिळालं. फलंदाज होते सूर्यकांत मस्कर. मात्र इथून कोणत्या रीतीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल संघाला कधपर्यंत 4 षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल बोनशेत आणि पाली संघानं आपण 54 धावांचं टार्गेट अवघ्या 3 षटकामध्ये कंप्लीट केलं होतं. बारकेची तुफानी केली तुम्हाला 3 दिवसामध्ये पाहायला मिळालं असेल. पहिल्या दिवसामध्ये देखील या संघाने धुव्वाखाल घातला होता आणि आज देखील या संघाने धुव्वाखाल घातताना पाहायला मिळालं असेल. गोलंदाज तयार आहे. एका बाजूला समोर डावकर्त्याचा फलंदाज प्रशांत शेळके. हा चेंडू शॉर्ट पिच होता. पुलचा सक्सेसफुल फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार 6 धावेसाठी ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण पाहू शकाल मोह संघाला मी जवळून पाहिलाय. इथून उसरली संघाला देखील जवळून पाहिलाय. परंतु मोह संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. परंतु उसरली संघाचा विचार केला तर त्यांचा नागेश खंडागले हा गोलंदाज मुख्य गोलंदाज मानला जातो. त्यानंतर त्यांची सर्वात मोठी ताकद त्यांची फलंदाजी. राऊंड विकेट आले आहेत गॅपमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका आहे. आउटफील्ड खूप तेज आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावेसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या फलकावर आले ते 11 धावा आणि नक्कीच आपण दमदार सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी वाटायला आली आहे आणि सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय दमदार सुरुवात त्यांच्या माध्यमातून केली जाते. पहिला चेंडू जेव्हा आपण षटकार आला होता तेव्हा ओव्हर द विकेटने जरूर नक्कीच राऊंड विकेटने आले होते आणि तरी देखील चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. अँगल देखील चेंज केला जात आहे तरी देखील तुम्हाला चांगला फटका चौकार पाहायला मिळते. आता थोडंसं संभ्रमात असेल फलंदाज आणि गोलंदाज देखील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा धाडस दाखवलाय. चेंडू हवेमध्ये खूप आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाच पडत आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल सीमारेषे पलीकडे आलेला दुसऱ्या चेंडूवर सलग दुसरा चौकार. नक्कीच दमदार फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आमचे स्कोरर मित्र माहिती देते की अतिशय मजबूत स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 15 धावांचा आकडा स्पर्श करत असताना पुन्हा एकदा सरळ बॅट मध्ये काय तुफानी फटकेबाजी चालू आहे. तिसऱ्या चेंडूवर तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक इथून पाहायला मिळतोय फलंदाज प्रशांत शेळकेच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाला असेल. अतिशय तुफानी वादली खेळ मैदानामध्ये आणि झुंजावत केली फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. 19 धावा. हा चेंडू पंचांना लाईन पाहावी लागेल. हाईट देखील पाहायला लागेल. नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नक्कीच 1+1 पुढचा चेंडू फ्रीट आणि इथून लायसन्स गुलाब केला जात आहे. दडपण होतं गोलंदाजावर. हेमंत शेतकरी प्रमुख गोलंदाज आज खूप आशेनं इथपर्यंत पोहोचलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र खराब गोलंदाजाचा नमुना पेश करत असताना गोलंदाज 19 धावांचा आकडा तुम्हाला स्पर्श करताना पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला 21 या शुभ अंकापर्यंत. हॅलो पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतंय फलंदाज प्रशांत आणि सूर्यकांत मस्कर.
पहिल्या चेंडूवर नक्कीच सन्मान दिला होता. नंतर हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये हेमंत शेतकरीची केलेली धुला या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चेंडू सीमा पार जातो 4 धावेसाठी. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर तब्बल 25 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. हॅलो, इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. खानाव गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंग पाटील खानाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले जानुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृती चषक 2018 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू एमडी सर. तर नक्कीच पहिले षटक संपताना तुम्हाला पाहायला मिळालं असेल अतिशय दमदार खेळ पहिल्या षटकामध्ये दाखवले. बिनबाद 25 6 चेंडूमध्ये धावा आल्यात. एका मोठ्या टार्गेट साठी देखील तुम्हाला उसरले संघाला सेट व्हावं लागेल, कारण की जी दमदार सुरुवात झाली असं वाटतंय. या सरासरीचा विचार केला किमान 4 षटकामध्ये तुम्हाला जरी सरासरी कायम राहिली 25.00 ची तर किमान तुम्हाला पाहायला मिळते ते 100 धावा. मात्र इथून ते धावसंख्येला रोखणं देखील तितकं इम्पॉर्टंट असेल, कारण की या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर देखील तुम्हाला धावा चेस होताना पाहायला मिळत असेल. मात्र इथून नक्कीच या षटकामध्ये देखील तितकं दमदार गोलंदाजी करावी लागेल. पुढलं षटक हाताळण्यासाठी येतात नागेश खंडागले. हे नागेश देखील एक चांगले प्रमुख गोलंदाज या संघामध्ये मानले जातात आणि त्याच्याकडे एक ब्रेक थ्रो देण्याची क्षमता जरूर या षटकामध्ये आहे. परंतु इथून जी सलामीची सुरुवात झाली दोन्ही फलंदाज मैदानात सेट झालेत आणि त्याच्या बॅटमधून तुम्हाला देखील चांगले चांगले फडके येताना जरूर पाहायला मिळतील. नागेश खंडागले आलेत दुसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकर एंड कडे डाव करताचा फलंदाज प्रशांत शेळके. मोठा फटका केल्याचा होता, नक्की रिच मध्ये चेंडू नव्हता. थोडीशी शरीरापासून दूर गोलंदाजी या क्षणाला केली गेली. संघ हलवारक होईना पुढे सरकला जाईल. संघाची टोटल धावसंख्या मात्र इथून स्थिरावली तुम्हाला पाहायला मिळते 25 धावांवर. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडू मागे जरूर प्रश्नाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु 3 चौकार 1 षटकार दाखवल्या खेळाडूंना. मोठा फटका केला जातोय मात्र इथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडस मिस टायमिंग झालंय. नक्कीच 7 देखील मिळते क्षेत्ररक्षणाची. पहिला फलंदाज बाद होतोय तो नक्कीच मूळ संघाचा. Sachin. Saurabh. थँक्यू. तर जाऊया मैदानाकडे आपण. हॅलो, अतिशय हॅलो. तुम्हाला इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्मान्य मंगेशर भोईर साहेब पनवेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच जाऊया मैदानामध्ये. मिथून आपण खूप मोठा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गेले की कित्येक मैदान यांनी आपल्या केलीतून गाजवले. तर एका बाजूला तोच ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील आणखी एक चांगला चमकता सितार तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. अति मात्र अतिशय देखना फटका रोहित शर्मा स्टाईल या चेंडूला सीमा पलीकडे धाडलाय. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. तर जाऊया मैदानाकडे आपण. काय तुफानी फलंदाजी चालू आहे. इथून या षटकाराने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 31 या धावांवर. सर आम्ही मिथूनला पाहिले तर पालीच्या मैदानावर एकाच मॅच मध्ये 8 षटकार ठोकण्याचा विक्रम याच खेळाडूने केला होता आणि अक्षरशः ते मैदान देखील गाजून सोडलं होता. चेंडू पूर्वावर नक्कीच चेंडू पूर्वावर लागेल तुम्हाला मैदानामध्ये. नवीन एकूण धावा तुम्हाला देखील पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर तब्बल 31 धावा. अतिशय दमदार सुरुवात होत असताना या षटकामध्ये पहिले 3 चेंडू फेकले गेलेत. नागेश खंडागले पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. दुसरा चेंडूवर विकेट देखील संपादन केले गेले होते. एक सेट फलंदाज प्रशांतला मैदानामधून बाहेर पाठवलं होतं. परंतु तदनंतर आलेला फलंदाज इथून सूर्यकांतनं देखील आपलं आक्रमक सिद्ध करत असताना स्लोरवनचा वापर केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ स्पेस आपण ज्यांना म्हणतो. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहू शकाल. इथून नक्कीच अँगल चेंज केला गेला होता. पहिला निर्धाव निश्चित होता की चेंडू वेगवान फेकायचा. जसं अँगल पाहिलं फलंदाजाचा 360 मध्ये आला होता. वापर केला स्लोरवनचा. सिंगल आल्या. सिंगल डबलला प्राधान्य देखील तितकं महत्वाचं आहे या क्षणाला, कारण की धावांचा वेग देखील खूप आहे. इथून धावसंख्या फलकावर तुम्हाला पाहायला मिळते 32 धावा. आणखीन एक स्लोरवन बॉल तुम्हाला पाहायला मिळते. मात्र इथून ऑफस्टिकच्या एक्स्ट्रा बाहेरून चेंडू निघून जाईल आणि वाईट चेंडू साठी देखील त्यांच्या पवीर मध्ये टाळल्या येतात. का नाही या की त्यांना माहिती आहे
की इथून धावसंख्येचा वेग पुढे सरसावला जात आहे आणि इथून एक एक धाव देखील तितकी महत्वाची आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल तर ते इतिच्या घरामध्ये राईट मोड द विकेट आलेत गोलंदाज. मिथूनसाठी हा चेंडू मात्र ओढावून घेतलाय. पुल खेळायचा प्रयत्न इथून अनसक्सेसफुल ठरलाय. परतावा लागेल मिथुनला देखील. थँक्यू. तर नवीन फलंदाज मैदानात गोट्या आपण पाहू शकाल. प्रकाश भोयर खूप मोठा खेळ परंतु त्याचा मोठा खेळ देखील करावा लागेल. गेल्या काही दिवसामध्ये फॉर्म साठी देखील झुंजतोय कारण की क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट हा सरावाचा तुम्ही परिपूर्ण होत असतात कारण की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं देखील म्हणतो आपण की सरावानं माणूस हा परिपूर्ण होत असतो. परंतु थोडासा सराव असं वंचित असतो तितका चांगला खेळ देखील करावा लागेल. टोटल धावा 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे कारण की तब्बल 6 चेंडू फेकले होते ज्यामध्ये एक वाईड आहे. गोलंदाज तयार असेल अखेरचा चेंडू फेकण्यासाठी. नागेश वेगाने चेंडू फेकला तर डिपेंड्स केला या चेंडूला स्वतःच्या फळतामध्ये. तुम्हाला इथून धाब्यासाठी निघाले होते आणि पैकी थोडीशी चुकीची झाली आणि या कारणास्तव मित्रांनी बाल बसवलं गेलाय. कॉलिंग झालं नव्हतं. ऐन क्षणाला कॉलिंग झालं. फेकी खराब असल्या कारणानं गोट्या नक्कीच मित्रमंडळीने सुरक्षित स्त्रीच मध्ये पोहोचला जातोय. टोटल धावा तुम्हाला 5 मिनिट पहिल्या षटकामध्ये आल्या तर 25. या षटकामध्ये टोटल धावसंख्या फलकावली तर 34 धावा तुम्हाला 5 मिनिट. अतिशय चांगली गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून फक्त 9 धावा आणि 2 सफलता या षटकामध्ये घेत असताना 2 षटकं संपल्यात. टोटल आहे 34 धावा. डीजे पावसाळा मलाई गो तुझे उत्सवाला लोक सारी नाचताना गो तुझे पालखीला यो मानपण साडी तुही समाजचे अंगाईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी. तर जाऊया नक्कीच मैदानाकडे आपण. एकूण तुम्हाला 5 मिनिट संघाची टोटल धावसंख्या 2 षटकांच्या खेळल्यानंतर 34 धावा. गोलंदाज तयार आहेत. या वेळेस रुशांत भोईर कटशॉट खेळला होता क्रिकेटच्या माध्यमातून. तडमेडला असं क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. तर स्लिपला असं क्षेत्ररक्षक देखील तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या क्षणाला करत असताना एका धाबेनं का होईना संघाचं धावसंख्या फलक हलत ठेवलं जात आहे. इथं स्वतःच्या अकाउंट मध्ये देखील एक धाव जोडली जाईल. फलंदाज सूर्यकांत मस्कर 3 सिंगल 4 सिंगल 1 षटकार 1 चौकार 14 धावांचं योगदान दिलंय 6 चेंडू मध्ये आणि ज्यामध्ये बाद होणारा फलंदाज प्रशांत देखील होता. त्याने देखील 18 धावांचं योगदान दिलं होतं. गोलंदाज तंग्यारा नक्कीच प्रकाश साडे हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील आहे परंतु वेग इतका नव्हता. सीमारेष पलीकडे मिस फील्ड देअर. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. चेंडू सीमा पार 4 धावेसाठी चौकार. थँक्यू. गोलंदाज रुशांत चांगली गोलंदाजी करतोय परंतु या क्षणाला या चेंडूवर क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळाली नव्हती. टोटल तुम्हाला 5 मिनिट 39 धावांचा आकडा स्पर्श करत असताना गोलंदाज तयार आहे. पुढे रुशांत स्ट्रायकर एंड करे. फलंदाज प्रकाश भोईर मात्र इथून ब्लाइंड स्ट्रोक याला म्हणतो आपण. नक्कीच फलंदाजाच्या मनामध्ये होतं की या चेंडूवर कदाचित एखादा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल परंतु इथून गोलंदाजाने तेच ठाणलंय. फलंदाजाच्या मनामध्ये कोणतं चित्र आहे आणि त्याच्यावर नक्कीच त्याचा पुढच्या चेंडूवर कोणत्या स्ट्रोकला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि ज्या गोलंदाजाला जाणलं साठी हे ओळखण्यासाठी जमलं तर गोलंदाज अद्यापर्यंत क्रिकेटमध्ये सक्सेसफुल होताना तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. आता मात्र वेगवान होता. फटका देखील ताकद होणार. मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द पार्क गॉन 6 रन.
षटकार होता, अतिशय लाजबाब. अंतिम मोमेंट मध्ये चेंडूला दिशा दिली आणि बॅटच्या मधोमध देखील चेंडूला घेतलं होता. या षटकाराचा संघ धाव पोहोचेल 45 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रकाश भोईर 3 चेंडू 10 धावांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4 षटकाचा सामना आहे. 45 धावा ऑन बोर्डवर आलेत. उसारले संघ देखील तितकाच ताकदवर संघ आहे. किमान 60 ते 65 धावा लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. हे मनामध्ये ठाणून कुठे ना कुठे जशी फलंदाजी होणं गरजेचं आहे तशी फलंदाजी त्यांच्यामधून प्रदर्शित करत असताना प्रकाश पुन्हा एकदा मोठा फटका आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू येईल सीमा पार. समालोचन कक्षाच्या वर 6 धावेसाठी षटकार. अफलातून फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक तुम्हाला 2 षटकार लगातार पाहायला मिळत असेल. एक ताकदवान खेळाडू, ताकद आहे, नजाकत आहे, क्रिकेटचा अभ्यास आहे, आपल्याकडे टॅलेंट आहे आणि खूप सारा अनुभव, ठासून ठासून भरलेला खेळाडू. ओल्ड इज गोल्ड. मैदानामध्ये करामत करत असताना इथून 2 चेंडूमध्ये 2 षटकार लागवून आपल्या संघाला खुश करत असताना, आपल्या पॅटर्नकडनं आपल्या फॅन्सला खुश करत असताना स्लोअर बनवता पुन्हा एकदा मोठा फटका. जसे चेंडू तसे फटका. तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. एकूण धावा संख्या फलकावर पाहायला मिळते 57 धावा. 3 षटक संपल्यात. 57 धावांचा आकडा स्पर्श करीत असताना वादळी झुंजावत केली. प्रशांत शेळके नावाचं वादळ मैदानातून शांत करण्यात यश मिळालं होतं नागेश कांडागले या गोलंदाजाला. परंतु ज्या क्षणाला प्रकाश भोईर हा मैदानामध्ये उतरला आणि ते वादळ कंटिन्यू तसंच चालू ठेवलाय आणि आता मात्र त्यांना प्रश्न देखील पडले गेलाय की कोण रोखणारे वादळ. अतिशय चांगली झुंजावत केली तुम्हाला पाहायला मिळतंय. 34 षटक अखेरचं स्लॉगरचं षटक घेऊन येईल कारण की 4 षटकाचे सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जितेंद्र यावेळेस अखेरचं षटक घेऊन येतील कारण की जास्तीत जास्त वेळा जितेंद्रला आम्ही या संघातून अखेरचं षटक फेकताना पाहिलंय. परंतु आज कशावर त्याने कामगिरी करेल. एका बाजूला सूर्यकांत यानं देखील आपली वादळी खेळी दाखवल्या. 1 षटकार 1 चौकार या फलंदाजाने देखील आपल्या बॅटमधून दाखवलेत. मात्र इथून कोण सर्वश्रेष्ठ ठरेल अखेरच्या षटकामध्ये हे देखील पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. अखेरचे 6 चेंडू कोणत्या संघाला मजबूत स्थिती नेऊन ठेवतील. टोटल धावा तुम्हाला पाहायला मिळतात 57 धावा. अतिशय झुंजावत केली या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून प्रदर्शित करत असताना राईट मोर द विकेट आलेत. पहा एस्ट्री देखील आपले रंग दाखवतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू खोलवर राहतोय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असते. या क्षणाला हे एक निर्धाव चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. हे चांगलं माहिती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी कारण की मोहन संघ त्यांची ताकद आणि गोलंदाजी देखील आहे. मात्र इथून कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल. हा नक्कीच हेलिकॉप्टर स्ट्रोक गॅप मध्ये फटका आहे. नक्कीच चेंडू एका टप्प्याने सीमा पार. काऊ कॉर्नर रिझर्व मधून चौकार. 61 धावा ऑन बोर्ड वर. पहा विनोद पाटे यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला हास्य पाहायला मिळतंय. खुश आहेत त्यांच्या फलंदाजावर आणि जे टार्गेट त्याने अंदाज बांधला होता त्या अंदाजाच्या पलीकडे आपले फलंदाज कुठे आपण या सामन्यात फलंदाजी करत संघ जाऊन पोहोचलाय. 61 या धावसंख्या फलकावर. गोलंदाज तयार. अद्यापर्यंत 4 चेंडू शेष असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक. मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. 6 धावेसाठी ब्रँडेड षटकार. अतिशय चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज आपलं काम योग्यरीत्याने निभावत असताना आपली जबाबदारी आपल्या खांद्यावर योग्यरीत्याने होत असताना अक्षरशः बरसतायत गोलंदाजावर. फुलटॉस होता. लाईन पाहावी लागेल पंचांना. मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये लेग स्पाइकच्या स्वरूपाने आलेला चौकार. नक्कीच केरळ पंचांना हिरलाय की हा चेंडू बॅटकेट आहे. फलंदाजाच्या कोट्यामध्ये धाव सोडली जाईल. हा चौकार देखील निर्णायक असताना संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल एकूण धावा तुम्हाला 71 धावा. काय अफलातून फलंदाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव, तदनंतर चौकार, तदनंतर षटकार, पुन्हा एकदा चौकार तुम्हाला पाहायला मिळत असताना अक्षरशः धो धो धुलाय. चेंडू फेकावे तर कुठे आणि चेंडू फेकावर तर कसे.
यॉर्कर लाईनला चेंडू फेकले गेले जात आहेत तरी देखील इथून पुन्हा मिसअंडरस्टँडिंग खराब क्षेत्ररक्षण आणखीन एक चौकार मोह संघाला वारंवार गिफ्ट वर गिफ्ट देत आहेत इथून क्षेत्ररक्षण करणारे नक्कीच उसारली संघाचे क्षेत्ररक्षक एकूण धावा तुम्हाला पाल बिल्डिंग संघाचे टोटल आकडा स्पर्श केला गेलाय ते 75 धावा नक्कीच सूर्यकांत अतिशय दुवादार खेळी करत असताना 11 चेंडू मध्ये 33 धावांची केली वैयक्तिकतेच्या माध्यमातून करत असताना 11 चेंडू 32 नक्कीच गोलंदाज तयार असेल पुढला चेंडू नाही तर मोठा फटका खेळायचा मिस टायमिंग गेममध्ये त्या चेंडू खाली आणि नक्कीच फलंदाज बाद होतील खेळाचं पहिलं सत्र इथून संपताना रुपेश तुम्हाला फुलोरे यांना पाहायला विनंती असेल. करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. रुपेश फुलोरे तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलाय एकूण धावा ऑन बोर्डवर आमचे स्कोर मित्र माहिती देत आहेत की संघाची धावसंख्या फलकावर आल्या त्या रुपेश फुलोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री गोटीराम फुलोरे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. रुपेश फुलोरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक रुपेश फुलोरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय गोटीरामजी फुलोरे यांचं इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. थँक्यू. तर पहिल्या शेड्यूल या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपताना तुम्हाला पाहायला मिळालं असेल 75 धाबा ऑन बोर्डवर आले 76 धाबांचं भल्ल मोठं टार्गेट इथून सेट केलं गेलंय प्रत्येक षटकामध्ये 18.75च्या सरासरीनं इथून चालायचं उत्तरार्धामध्ये संदेश शेलके तसेच प्रसादजी बोडे सिव्हिल इंजिनियर चिखळे यांना सुद्धा विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच उपस्थित मान्यवर श्री तुकाराम मात्री यांचं सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी रुपेश फुलोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना तसेच पांडुरंग पाटील खानाव यांचं सुद्धा इथं सत्कार होतोय शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. तसेच उपस्थित मान्यवर सन्मानित श्री वाल्को मात्रे यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी रुपेश फुलोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. तसेच आमचे उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री बलिराम फुलोरे यांचा सुद्धा सत्कार होतोय. मी किरण म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच आमचे उपस्थित मान्यवर सन्माननीय योगेश नामदेव फुलोरे यांचा सुद्धा सत्कार होतोय. मी किरण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे योगेश नामदेव फुलोरे यांना. तसेच इथे उपस्थित असलेले प्रसादजी बोडे सिव्हिल इंजिनियर चिखळे यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनास्थ बनवायचे. तसेच वाल्कुमाती यांचा सत्कार होतोय. बलिराम फुलोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. तसेच महादेव मात्रे यांचा सुद्धा सत्कार होतोय. तसेच उपस्थित मान्यवर असे मंगेश भोईर यांचा सुद्धा सत्कार. किरण मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मंगेश भोईर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे आहे. तसेच आजिवली संघाचा कर्णधार आणि अक्षय इलोन क्रिकेट संघ कोडावे याचा कर्णधार आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय.
धन्यवाद. या ठिकाणी हनुमान पाहू शकाल खूप सारे मान्यवर, काय पाहुण्यांची गर्दी आपण या व्यासपीठावर पाहू शकाल. लहानांपासून थोरापर्यंत खूप टेनिस क्रिकेटचे या ठिकाणी प्रेक्षक आपल्याला पाहू शकाल. ते सर्व मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. ते सर्व ग्रामस्थ मंडळ भोकारपाडा आणि या मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. तो लौटते क्रिकेट की खूबसूरत दुनिया में जहां से जीतने के लिए 76 रनों का टारगेट है. अंपायर जोमा का इशारा आता हुआ खेल स्टार्ट. 24 गेंदे 76 रनों की जरूरत. पहली गेंद फेंकने के लिए तैयार होते हुए पहली गेंद क्रॉस बैटेड खेलने का प्रयास किया था. इस वक्त बल्लेबाज नागेश खंडागले, 2 मैन ऑफ द सीरीज बाइक इस खिलाड़ी के नाम पर है और तीसरे अंपायर की मांग की जा रही है. और यकीनन तीसरे अंपायर की भूमिका में रुपेश आपसे गुजारिश करेंगे कि तीसरे अंपायर की भूमिका में मैदान में जाना है. किशोर तो किरण हमारे तीसरे अंपायर की भूमिका में नजर आते हुए. देखिए, दूध का दूध पानी का पानी करने के लिए तीसरे अंपायर की भूमिका निश्चित तौर पर दी जाती है. और ये तीसरे अंपायर की भूमिका में हाल ही में खेली गौरी स्पोर्ट्स नेवाली के मैदान नेवाली की ट्रॉफी हुई थी. उस ट्रॉफी में विचुम्बा टीम के खिलाफ 5 ओवर में 90 रन बनाए थे गाउदबी उसरली टीम ने. लेकिन इस वक्त इनके ही गेंदबाजों की धुलाई हुई. तकरीबन 76 रनों का टारगेट है, यानी कि प्रति ओवर 19 रन बनाना बहुत ही आवश्यक होगा इस वक्त गाउदबी उसरली टीम के लिए. हरीश मुंडे नामस्टाक खिलाड़ी है. पिछले साल की बात करेंगे, जबरदस्त फॉर्म में रहती खिलाड़ी. इस साल भी अच्छे फॉर्म में, लेकिन नागेश खंडागले को यहां से रनों के ऊपर अंकुश लगाना होगा. देखिए, बड़ा स्ट्रोक सर और बल्ले के बीचों बीच लगी गेंद काउट कॉर्नर के ऊपर से सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए. ये अजय साथ अपने पारी की शुरुआत की है. ये मुकाबला काफी कांटे का होगा. हालांकि दोनों टीमों के पास ताकतवर बल्लेबाज है. जिस तरह की बल्लेबाजी हुई थी मोह 11 क्रिकेट टीम की, और उसका करारा दमदार जवाब देते हुए यहाँ पर उसाली क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज. यकीनन सस्ते में नहीं लेगी, क्योंकि ऐसे हालत में भले भांति बड़ा स्कोर है, लेकिन इतने सस्ते में नहीं लेगी मोह 11 टीम. देखिए, शुरुआत जिसे कहते हैं वो शुरुआत देने का काम इस वक्त बल्लेबाज नागेश खंडागले के माध्यम से होती हुई 6 रनों के साथ अपना खाता खोला. टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 6 रनों के ऊपर. फिर से एक बार फुलर लेन की डिलीवरी थी लॉन्ग मिड विकेट और स्क्वायर लेग के रीजन में. बहुत ही शानदार फील्डिंग होती हुई दूसरे के लिए पलटवार जोखिम भरा बन सकता है, लेकिन बैकअप जबरदस्त मिलता हुआ. तब तक यहां से 2 रन मुकम्मल किए इस वक्त बल्लेबाज नागेश खंडागले ने और टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया इस समय 8 रनों के ऊपर. 3 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. पहले पावर प्ले के सत्र में नागेश खंडागले का स्ट्रॉन्ग जोन इस वक्त इस गेंदबाज ने जाना और इसीलिए इस वक्त लॉन्ग मिड विकेट और लॉन्ग ऑन के रीजन में ये फील्डर तैनात किया गया है. तो यकीनन यहां से सोच के साथ गेंदबाजी कर रहे हैं. क्या से फुल टॉस गेंद थी, छक्का आना चाहिए था इस गेंद के ऊपर, लेकिन बीट हुए, नतीजा मिले 2 रन लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खोद कर निकाला है, काफी देर तक हवा में, मात्र नो चांस इनटू द फैंस लॉन्ग ऑन के ऊपर से और एक दंदनाता हुआ छक्का. उन कुत्तों के सामने मत नाचना. नाच नाच दिखाओ. थैंक यू दीजिए. बहुत ही बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी का. जिस तरीके से जुन्नर प्रीमियर लीग खेली जाती है उसमें भी इस खिलाड़ी की वर्णी लगती है और निश्चित तौर पर अच्छा खेल का प्रदर्शन हमेशा इसके माध्यम से हमें देखने को मिला है. लेकिन यहां भी कमाल की शुरुआत अपने टीम के लिए, यानी कि जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत दिलाने का काम. पहले जगह बनाई, फिर स्ट्रोक को कन्वर्ट किया, रिवर्स का अटेम्प्ट मिला सक्सेस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. प्रवीण, ये बल्लेबाज है. ये बल्लेबाज की बल्लेबाजी पिछले साल उसाली के नाइट प्रतियोगिता में देखी थी. सम्मान्य सरपंच विश्वास शेठ भगत साहब के माध्यम से जो प्रतियोगिता खेली गई थी, और ये क्रिकेटर को मैन ऑफ द मैच का सीरीज का अवार्ड देकर, यानी कि बाइक गाड़ी देकर नवाजा गया था. वो बल्लेबाज इस विकेट के ऊपर बल्लेबाजी करते हुए निश्चित तौर पर देखिए बहुत ही बड़े खिलाड़ी है और जो अपना काम करना चाहिए. प्रति ओवर 19 रन दरकरार है. और ऐसे हालत में बात करेंगे, पहले पावर प्ले में रन ठोके इस बल्लेबाज ने 18. अभी भी एक गेंद बची हुई है. सो जो इस गेंद के ऊपर बड़ा छक्का आएगा तो मुकाबले में जबरदस्त वापसी कर सकती है उसरली 11. और करने की कोशिश, अपने फॉलो थ्रू में रोकने में कामयाब. जबरदस्त फील्डिंग, 6 गेंदों का सामना किया इस बल्लेबाज ने. 18 रन जोड़े अपनी टीम के लिए और पहला पावर प्ले समाप्त होता हुआ गावदेवी उसरली 11 टीम बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 18 रन. विजय विशाल फुलोर कृष्णा बडे आहेत ऑलराउंडर. किरण म्हात्रे ओंकार फुलोर मारतान फोर
सिक्सर हनुमान फुलोरे गजानन फुलोरे आहेत समोर तर स्वप्नील फुलोरे संकेत फुलोरे आहेत बेस्ट बॉलर विठ्ठल फुलोर योगेश फुलोरे संघाला सपोर्ट करताना सतीश मंत्रे संकेत मंत्रेचं आयोजन लय छान बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकर पाडे गावान बाबू हशा पाटील स्मृती चषक याच्यानंतरची लढत होणार आहे बघा खुडाबे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आजिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बिल्कुल बिल्कुल सही। इसके बाद आखिरी मुकाबला होगा और जिस तरीके से हमारे महागुरु एमडी सर कॉमेडी दुनिया के बेताज बादशाह कहते हैं जिन्हें, और खास करके उनके सासुरवाड़ी की टीम इस मैदान में खेलेगी और चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट देखिए और ज्यादा समर्थन करेगी कुडावे 11 टीम के लिए। पिछले 15 सालों की बात करेंगे तो निश्चित तौर पर हमारे साथी टेनिस क्रिकेट के एक जबरदस्त विकेट कीपर यानी कि विनोद पाटे ने कहा था पिछले 15 साल की जो कुडावे टीम थी इनके सामने कौन सी भी टीम लाकर खड़ा करे, बहुत ही जबरदस्त फॉर्म में। और इस साल भी बात करेंगे तो कुडावे टीम का परफॉर्मेंस बढ़िया ही रहा है और उसके भी हम बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे। उनके सामने टीम खेलेगी अजीवली टीम यानी कि भालचंद्र काटोले की ये टीम शायद होगी, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। लेकिन चलते मैदान की ओर चांस जीतने के लिए 18 गेंदों में 58 रनों की आवश्यकता। पहले ओवर में मुकाबले की हवा निकाल दी गेंदबाज प्रशांत की। अब यहां से गेंदबाजी में परिवर्तन करते हुए गेंदबाजी के मार्ग पर इस वक्त रोहित पाटे कमबैक करना जानते ये गेंदबाज, लेकिन इस वक्त सबसे इनफॉर्म खिलाड़ी हरीश मुंडा और नागेश खंडाले को क्या रोकने में कामयाब हो पाएंगे। ओवर द विकेट पहली गेंद शॉर्ट पिच लाइन की गेंद थी, काफी देर तक हवा में है, फील्डर मात्र दौड़े थे कैच के लिए लेकिन कैच को नहीं लपक पाए। तब तक यहां से बल्लेबाज के पास समय था कि तीसरे के लिए पलटवार होना चाहेंगे, लेकिन तब तक यहां से 2 ही रनों पर बल्लेबाज संतुष्ट होंगे और इन्हीं 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन। जीत का समीकरण बदलता हुआ बची हुई 17 गेंदें हैं और 56 रनों की आवश्यकता। आज इस श्रृंखला की बात करेंगे यहाँ से वैभव मनोहर, तो निश्चित तौर पर पहले बल्लेबाजी करते वक्त यहाँ से कभी लो स्कोरिंग के मुकाबले चेस 35-40 के मुकाबले चेस होते हुए हमने देखे नहीं है और ऐसे हालातों में बात करेंगे ये 2 मुकाबले होंगे जो चेस होते होते इस मैदान के ऊपर निश्चित तौर पर नजर आएंगे। देखिए फिर से एक बार हाफ फॉल बॉडी गए थे, पारी का बैलेंस किया, बैकफुट पर जाकर स्ट्रोक को खेला और यहां से तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज के पास। देखिए पिछला मुकाबला हमने देखा था 51 रन चेस करने थे और पाली 11 टीम ने दमदार बल्लेबाजी के आधार पर वो रन चेस किए थे। शायद ये रन चेस होंगे, ये भी बड़ा सवाल बनेगा जहां से जीत के लिए 76 रनों का टारगेट है। अब समीकरण बदलता हुआ 16 गेंदें हैं और 55 रनों की आवश्यकता। नागेश खंडागले 6 गेंदों का सामना किया, 18 रनों का शानदार योगदान देते हुए अपनी टीम के लिए। आने वाली सोचो 3-4 गेंदों के ऊपर 2 बड़े छक्के आएंगे तो मुकाबले में रात की सांस बन सकती है। ये देखिए नागेश खंडागले पूरी तरह से ऑन साइड में खेलने का प्रयास किया था और लेग स्टंप उखाड़ के निकाल दिया। बिग विकेट, बिग सक्सेस मिलती हुई विजय हनुमान मोड़ टीम के लिए। कुडाबे क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे, आजिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। तो चलिए यहां से जिस विकेट की तलाश होनी चाहिए तो विकेट आखिरकार मैदान से बाहर लौटता हुआ और जहां से टीम को जरूरत थी नागेश खंडागले की, वो नागेश खंडागले आउट होकर मैदान से बाहर लौटते हुए अब नए बल्लेबाज हेमंत भगत और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर हरीश मुंडे। ओवर द विकेट रोहित तैयार। देखिए फिर से एक बार छोड़ा, ऐसा लग रहा था गेंद वाइड जाएगी लेकिन हेमंत भी चकमा खा गए और यहां से पूरी तरह से क्लीन बाउंड होकर बगैर खाता खोले मैदान से बाहर। देखिए लगातार विकेटों का सिलसिला जारी रहता हुआ पहले बल्लेबाज आउट हुए इस वक्त नागेश खंडागले और लगातार उनके बाद बल्लेबाज आउट हुए इस वक्त हेमंत भगत, यानी कि दबाव में इस वक्त गाउदेवी उसर 11 टीम। ऐसे हालात में आप तो चौके छक्के ही बचा सकते हैं
थोड़ी सी पीछे रखा इस गेंद को, उछाल दिया, बाउंस मिला और सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। मैच डॉट गेंदों की समाप्ति होती हुई समीकरण बदलता हुआ बची हुई गेंदें इस वक्त 13 और जीत की बात करेंगे तो मैच 55 रनों की आवश्यकता। अब दिल्ली बहुत ही दूर है और ऐसे हालातों में जो नॉन स्ट्राइक बल्लेबाज है हरीश मुंडे, इस बल्लेबाज को अब कयामत का कहर निश्चित तौर पर मचाना होगा। लेकिन बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में लंबी गति के खिलाड़ी गेंद के नीचे लॉन्ग ऑन के रीजन में तीसरा सदमा। पहले ओवर में रन आए थे 8 रन और दूसरे ओवर की बात करेंगे मात्र रन मिले केवल 3 रन। 3 बड़ी सफलता रोहित पाटे के नाम पर। हनुमान फुलोरे स्टेजवर यायचे आहे ते नाणेफेक केले जाणारे मान्यवरांच्या शुभ हस्ते कुडावे विपक्ष आजिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान ते नाणेफेक केले जात आहे। आमच्या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतो। इथे सन्मानी योगेश फुलोरी यांच्या शुभ हस्ते कुडावे विपक्ष आजिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे। दोन्ही क्रिकेट संघाला सर्वप्रथम आम्ही शुभेच्छा देतो। नाणेफेक करावी योगेश आपण। बघूया सामना 4 षटकांचा असणार आहे। अक्षय 11 कुडावे क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे। थँक्स दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा। आपले प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार होतो परंतु आमच्याकडे वेळ नसल्यामुळे कारण सामना स्टार्ट। ओव्हर टू प्रवीण। हेलो शक्ती तुऱ्याची डबल बळीची, शक्ती तुऱ्याची डबल बळीची, मी गायिका एक नंबर। शक्ती तुऱ्याची डबल बळीची, मी गायिका एक नंबर, मी गायिका एक नंबर। खारगाव म्हसळ्याची, खारगाव म्हसळ्याची, मी पूनम आगरकर, रायगड जिल्ह्याची मी पूनम। थैंक यू डीजे। कभी एकनाथ माली भी टाइगर है, महाराष्ट्र के सुपरस्टार, कभी गायक जाने जाते हैं कबाली मास्टर। तो निश्चित तौर पर यहाँ से सौरभ गेंदबाजी के आगे आकर खेला लेकिन हवा में गेंद है, फील्डर मात्र अपने फॉलो थ्रू में गेंदबाज क्या रोक पाएंगे। जोरदार तालियां, कमाल की फील्डिंग होती हुई और यहाँ से लगातार विकेट और एक विकेट मैदान से बाहर गालती हुई उसली टीम का। थैंक यू वेरी मच डीजे। देखिए क्या कमाल की गेंदबाजी कर रहे इस वक्त हर्षल खड़ो और जिस तरीके से गेंदबाजी हो रही है हर्षद की, क्या तारीफ काबिल गेंदबाजी होती हुई। देखिए कप्तान ने जिम्मेदारी के साथ इस गेंदबाज को सौंपा था और उस जिम्मेदारी को पूरी तरह से निभाते हुए डांस कितना बढ़िया है, लॉन्ग रन अप है और अपने हाई एम एक्शन में खुद फॉलो थ्रू में कैच लेने का काम किया। ओवर द विकेट फिर से एक बार तैयार होते हुए हैट्रिक के तगार पर थे, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, मात्र यहां से कोई गुंजाइश नहीं है। डॉट गेंदों की समाप्ति होती हुई समीकरण बदलता हुआ बच्ची भी 9 गेंदें हैं और 55 रनों की आवश्यकता। क्या खराब गेंदबाजी की इस मैदान के ऊपर गावदी भी उस सारी टीम के खिलाड़ियों ने। शुरुआत ताबड़तोड़ देने के बावजूद भी आखिरकार दूसरे ओवर में क्या कमाल की गेंदबाजी फेंकी है और 21 रनों के भीतर 5 विकेट मैदान से बाहर लौटे हैं। लोवर फुल टॉस यार करने की कोशिश जरूर की थी लेकिन एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। दूसरे के लिए पलटवार होना चाहते थे लेकिन यहां से एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल इस समय 22 रनों के ऊपर, अभी भी 54 रनों की दरकरार है बचे हुए 8 गेंदों के ऊपर। गेंदबाजी कितनी बढ़िया होती हुई, सोचा आने वाले गेंदबाज होंगे इस मैदान के ऊपर। प्रकाश भोईर उर्फ गोटिया ये भी आक्रामक गेंदबाज है और यकीनन प्रभावित किया है। प्रशांत के पहले ओवर में 18 रन जाने के बाद सेकंड ओवर में रोहित पाटिल ने कमबैक किया अपने टीम के लिए और उसके कदम पर कदम रखते हुए हर्षद कड़ो की भी जबरदस्त गेंदबाजी। स्लोवर जरूर किया था, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर जाती हुई अंपायर जोमा पाटिल का वाइड गेंद का इशारा आता हुआ अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई और यह पहली गेंद वाइड आती हुई। इस वक्त विजय हनुमान मो 11 टीम के गेंदबाजों की ओर से विनोद पाटे आज नहीं खेल पा रहे इस मैच में, थोड़े से इंजर्ड जरूर है और अच्छी विकेट कीपर की भूमिका निभाते हैं लेकिन उसके गैर मौजूद में प्रशांत यानी कि पिंटिया इस वक्त विकेट कीपर की भूमिका में आते हुए। ओवर द विकेट गेंदबाज तैयार। देखिए फुल टॉस गेंद फ्लिक किया स्क्वायर लेग के रीजन में, फील्डर है मात्र गेंद के नीचे
आज अच्छा प्रभावित किया है मो 11 टीम ने। फील्डिंग बढ़िया हुई है, गेंदबाजी अच्छी हुई, साथ साथ बल्लेबाजों का भी साथ मिला। 2 रन आए और इन्हीं 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल इस समय 5 विकेट के नुकसान के ऊपर 25 रन। धीमी शुरुआत देने का काम ये मछली क्रम के बल्लेबाजों का होता हुआ, और खास करके ताकतवर बल्लेबाज जाने जाते थे इस वक्त नागेश खंडागले, हरीश मुंडे, हेमंत भगत ऐसे महानतम बल्लेबाज आउट होकर मैदान से लौटने के बाद मिडिल ऑर्डर्स में थोड़ी सी खराब फील्डिंग देखी। लगातार 2 गेंदें फुल टॉस फेंकी थी लेकिन इतना भी फायदा नहीं उठा पाए। नतीजा यहां से आया सिंगल। अंपायर का जोमा पाटिल का ओवर समाप्त होने का इशारा। 3 ओव्हर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओव्हर का खेल या समाप्त होने के बाद स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किशोरजी फुलोरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. किशोर फुलोरे. रन संख्या बनी है टोटल 26 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 6 गेंदे 50 रनों की आवश्यकता। विजय विशाल फुलोर कृष्णा बडे आहेत ऑलराउंडर. किरण म्हात्रे ओंकार फुलोरे मारतान 4 सिक्सर. हनुमान फुलोरे गजानन फुलोरे आहेत सपोर्टर. स्वप्नील फुलोरे संकेत फुलोरे आहेत बेस्ट बॉलर. विठ्ठल फुलोर योगेश फुलोरे संघाला सपोर्ट करताना. सतीश म्हात्रे संकेत म्हात्रेंचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती विजय आप देख सकते हैं सुमधुर संगीत जय हनुमान भोकरपाड़ा 11 टीम की स्वर्गीय बाबू आशा स्मृति चषक का ये सुहाना सफर चलता हुआ 5वां साल है और जहां से सुपर 8 का ये तीसरा मुकाबला, पहला मुकाबला जीता श्री गणेश मोरबा 11 टीम ने, दूसरा मुकाबला जीता जय बापदेव 11 पाली टीम ने और ये तीसरा मुकाबला जीत के तगार पर है इस वक्त विजय हनुमान मो 11 टीम। जहां से 6 गेंदों में 50 रनों की जरूरत है। गोटिया को गेंदबाजी का भार नहीं सौंपा है, शायद अगले मुकाबले में जरूर गेंदबाजी करेंगे लेकिन यहां से रन चाहिए 50, शायद इस यंगस्टर गेंदबाज को आजमाया जा रहा है। सूर्यकांत मस्कर टीम के कप्तान है, सबसे घातक बल्लेबाज है, काफी प्रभावित किया है इस खिलाड़ी ने पिछले 2 सालों से और जहां से ऊंची उड़ान भरी है मो 11 टीम ने कभी पीछे हटकर अब तक देखा नहीं है। बड़े लॉट्स में खेलती है और तगड़ा परफॉर्मेंस देने की ताकत इस टीम में है और गाउदी भी उसली टीम को कौन भूलेगा दोस्तों। ये टीम सबसे ताकतवर उस एरिया की जानी जाती है और इसी गाउदी भी उसली टीम के खिलाफ तगड़ा परफॉर्मेंस देती हुई लोअर फील्ड टॉस गेंद हल्के हाथों से फ्लिक किया इस गेंद को। तब तक यहां से 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज के पास और इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल इस समय 5 विकेट के नुकसान के ऊपर 27 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला बनता हुआ 4 गेंदें बची है, 49 रनों की आवश्यकता। पहले से 35 निकालने के लिए नाक में दम रहता है बल्लेबाजों में और यहां से तो 76 रनों का टारगेट का पीछा करना था और पूरी तरह से लड़खड़ी थी पारी इस मैदान में नजर आती हुई। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, घुटने के बल पर खेलने का प्रयास जरूर किया था। मैच यहां से डॉट गेंदों की समाप्ति, मुकाबले में मजा नहीं है और ऐसे हालात में बात करेंगे थोड़ी सी खराब बल्लेबाजी साथ साथ खराब गेंदबाजी इस मुकाबले से बाहर का रास्ता दिखाने के लिए विवश होना पड़ रहा है गावदेवी उसली टीम के लिए। एक सप्ताह में 2-2 3-3 ट्रॉफी लेने का विक्रम गावदेवी उसली टीम के नाम पर है लेकिन उसी उसली टीम के बल्लेबाज इस मैदान के ऊपर आखिरकार जाते जाते क्षणों में छक्का दागने का प्रयास करते हुए, ये काम पहले करना चाहिए था, नागेश खंडागले ने जरूर किया लेकिन इस वक्त ये काम आते ही बल्लेबाज हेमंत भगत को करना चाहिए था, हरीश मुंडे को करना चाहिए था। हेमंत भगत ने गेंद को छोड़ा, लग रहा था वाइड मिलेगी लेकिन गेंद जाकर टकराई बिल्कुल लेग स्टंप के ऊपर और यहां से सस्ते में लौटे यानी कि बगैर खाता खोले मैदान से बाहर लौटे। जीत का समीकरण 2 गेंदे और 43 रनों की जरूरत। लेग बिफोर की अपील, विकेट मिला इस मैदान के ऊपर, 6ठा विकेट गावदेवी उसली टीम का बाहर होता हुआ। देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा मैं देखा उसने देखा सबने देखा मैंने देखा तूने देखा मैं देखा उसने देखा सबने देखा क्या देखा एक दुश्मन जगह से दोस्ते प्यारा है एक दुश्मन जगह से दोस्ते प्यारा है। जीत के लिए 1 गेंद बची है, 43 रनों की आवश्यकता, रन संख्या मात्र रुकी हुई केवल 33 रन इस समय 6 विकेट के नुकसान के ऊपर। नए बल्लेबाज है अजीत, बाएं हाथ के बल्लेबाज है, आखिरी गेंद फेस करने के लिए इस मैदान में उतरे और अगला मुकाबला कुड़ावे के बीच में होगा और जमाई राजा है कुड़ावे के हमारे महागुरु एमडी सर और निश्चित तौर पर इनके सुनहरे अल्फाजों में विनंती असेल तो आखिरी बंद गेंद बची थी, इसी के साथ सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है
विजय हनुमान मोह 11 टीम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। और गावदी वुसली टीम ने भी इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट होने का जबरदस्त योगदान दिया, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। तो यहां से इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो होगा जिसने अपनी टीम के लिए